नमस्कार मंडळी, आज मी दुपारच्या जेवणासाठी अगदी सोप्या पद्धतीने फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारी वांग बटाट्याची भाजी तयार करते. तयार होणारी ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. शिवाय आपण कुकर मध्ये करणार आहोत, त्यामुळे फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. तर इथे मी 2 वांगी घेतली. ती बघा, दाखविल्याप्रमाणे एका वांगीचे 8 भाग करून घेतले. नंतर वांगी पाण्यामध्ये घालायची, म्हणजे ती काळी पडणार नाही. आता इथे 2च बटाटे घेतलेले आहे. बटाट्यांची साल न काढताच एका बटाट्याचे 8 असे काप करून घेतले. तर याच पद्धतीने बटाटे हे कापून घ्यायचे किंवा उभे कापून घेतले तरी देखील चालेल. आता ही पाण्यात ठेवलेली आहे. तोपर्यंत एक छोटस वाटण तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, तर कांदा आणि टोमॅटोच्या फोडी करून त्या घालायच्या. यामध्ये छोटासा अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, काही लसणाच्या पाकळ्या, साधारणपणे 7 ते 8 छोट्या लसणाच्या पाकळ्या घातल्या. आणि आता यामध्ये पाणी न घालता झाकण लावून मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघा, या पद्धतीने तर अगदी झटपट असं कच्चा कांदा टोमॅटोचं वाटण तयार झालेलं आहे. आता ही भाजी करण्यासाठी मी कुकरचा वापर केला आहे. तुम्ही कढईत किंवा पातेल्यात सुद्धा करू शकता, परंतु त्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे ही मी झटपट अशी कुकर मध्ये तयार केलेली आहे. तर कुकर गॅसवर गरम करून त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग घातला आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं ते संपूर्ण यामध्ये घालायचं. वाटण कच्चं तयार करून घेतल्यामुळे तेलामध्ये मध्यम आचेवर सतत चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून यामधला कच्चापणा नाहीसा होतो. साईडने बघा, असं तेल सुटायला लागलं की यामध्ये आवडीप्रमाणे हळद पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर, या व्यतिरिक्त यामध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा थोडासा घालू शकता. तर आता हे मसाले सुद्धा या पेस्ट मध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर बघा, वाटण मस्त परतून झालं. साईडने तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये कापलेली वांगी आणि बटाटे घालून घ्यायची आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून वांगी आणि बटाट्याला व्यवस्थित ही मसाले लागले जातील. तर मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटं हे व्यवस्थित असं परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये फक्त ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे छान रसरशीत ही भाजी तयार होईल. जास्त ही घट्ट नाही आणि पातळ सुद्धा नाही, मध्यम अशी ही भाजी तयार होते. आणि भाजी कोरडी हवी असेल तर त्यासाठी फक्त पाव ग्लास इतकं पाणी घालायचं, जास्तही पाणी घालायचं नाही, म्हणजे भाजी जास्त पातळ न होता कोरडी स्वरूपाची होईल. आणि पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ. आता यामध्ये मी अगदी थोडासा दाण्याचा कूट, म्हणजेच भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सर्व चांगलं मिक्स करून झाकण लावून आता मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 1 ते 2 शिट्ट्या घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते. बघा, कुकर बंद केल्यानंतर त्याची पूर्ण वाफ गेल्यानंतरच झाकण उघडायचं. बघा तर किती छान रसरशीत अशी ही भाजी तयार झाली. जास्तही घट्ट नाही, पातळ नाही, भाजीचा अजिबात गाळ झालेला नाही, मध्यम स्वरूपाची भाजी तयार झालेली आहे. बटाटा, वांग सुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. नेहमीपेक्षा वेगळी अशी पद्धत आहे. कुकर मध्ये झटपट ही भाजी तयार होते. तर रात्रीच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिन साठी करून बघा. तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.